गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सिम्पल पास्ट किंवा पास्ट इंडेफिनेट हा टेन्स बघणार आहोत. त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 म्हणजे व्हर्ब म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप, व्हर्बचा पास्ट फॉर्म, सेकंड फॉर्म. आता याला हा टेन्स आपण केव्हा वापरतो? जेव्हा भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल किंवा प्रसंग वर्णन करण्यासाठी, भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल किंवा क्रियेबद्दल आणि किंवा भूतकाळात घडलेला प्रसंग वर्णन करण्यासाठी सिम्पल पास्ट किंवा पास्ट इंडेफिनेट टेन्स आपण वापरतो. आता एक्झाम्पल बघा, आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो किंवा मी क्रिकेट खेळले. प्लेचं दुसरं रूप V2 प्लेड, भूतकाळी रूप प्लेड. ही वेंट, गोचं दुसरं रूप वेंट. ही वेंट टू पुणे लास्ट वीक, मागच्या आठवड्यात तो पुण्याला गेला. म्हणजे ह्या क्रिया घडलेल्या आहेत, भूतकाळात घडलेल्या आहेत, त्याचं आपण इथं वर्णन केलं. त्याचं तर इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसं करतो आपण? जेव्हा भूतकाळ रूप असतं तेव्हा डीडनं प्रश्न विचारायचा. प्लेड आहे, वेंट आहे, हे V2 आहे, तेव्हा डीड येतं. डीड आधी घ्यायचं, डीड आय प्ले क्रिकेट, डीड ही गो टू पुणे लास्ट वीक. वेंटचं मूळ रूप V1 इथं लिहायचं. प्लेडचं V1 प्ले, वेंटचं V1 गो. आणि कुठलाही प्रश्न हा डीडनीच असतो. निगेटिव्ह सेंटेन्स बघूया त्याचंच. निगेटिव्हमध्ये पण ही डीड नॉट गो म्हणजे V1 लिहायचं, डीड आलं की V1 लिहायचं, डीड आलं की V1 लिहायचं. ही डीड नॉट गो टू पुणे लास्ट वीक म्हणजे तो मागच्या आठवड्यात पुण्याला गेला नाही. वी डीड नॉट प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलो नाही. आता इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे जर प्रश्नार्थक निगेटिव्ह वाक्य कसं करणार आपण? डीडनं प्रश्न विचारायचा, डीड ही नॉट येणार. गो टू पुणे V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. डीड वी नॉट प्ले क्रिकेट, प्रत्येक वेळी डीडच येतं. आता बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आणि हा टेन्स आपण केव्हा वापरतो? तर एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन वॉज मूव्हिंग म्हणजे रेल्वे पुढं सरकत होती किंवा हलत होती. त्याचं म्हणजे ही क्रिया त्यावेळी चालू होती. त्याचं निगेटिव्ह करताना ते ट्रेन वॉज नॉट मूव्हिंग, वॉज नंतर नॉट लिहायचं. इंट्रॉगेटिव्ह करताना वॉज आधी येतं, वॉज द ट्रेन मूव्हिंग. आणि सिंग्युलर आहे ना, एकच ट्रेन म्हणून वॉज आलं. इथं जर ट्रेन्स असतं, प्लुरल असतं, अनेक वचन असतं तर वेअर आलं असतं. वॉज आहे तर वॉज येतं, वेअर असेल तर वेअर येतं. वॉज आलं तर असेल तर सुरुवातीला वॉज येतं इंट्रॉगेटिव्हला, वेअर असेल तर वेअर आलं असतं. वॉज द ट्रेन मूव्हिंग, ट्रेन मूव्ह करत होती का, हलत होती का, पुढं जात होती का. आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह, वॉज द ट्रेन नॉट मूव्हिंग, ट्रेन नंतर नॉट येतं. आता बघूया पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय होतं? ह्याच्यामध्ये भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया दाखवण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल बघा, ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी एक्झाम्पल. वी हॅड फिनिश्ड आवर प्रोजेक्ट म्हणजे आम्ही आमचं प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे, क्रिया आमची पूर्ण झालेली आहे. निगेटिव्हमध्ये वी हॅड नॉट फिनिश्ड आवर प्रोजेक्ट म्हणजे आम्ही आमचं प्रोजेक्ट पूर्ण केलेले नव्हते. इंट्रॉगेटिव्हमध्ये हॅड वी फिनिश्ड आवर प्रोजेक्ट, आम्ही आमचं प्रोजेक्ट पूर्ण केलं होतं का. आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्हमध्ये हॅड वी नॉट फिनिश्ड आवर प्रोजेक्ट म्हणजे आम्ही आमचं प्रोजेक्ट पूर्ण केलं नव्हतं का, असा याचा अर्थ होतो. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे कुठला? तर चालू पूर्ण भूतकाळ. हा आपण केव्हा दाखवतो? तर एखादी क्रिया भूतकाळात विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झाली होती आणि त्या वेळेपर्यंत चालू होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर कसं? पहिल्यांदा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता त्या ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स करताना पण एक्झाम्पल बघा. शी हॅड बीन मेकिंग कॉफी फॉर 5 minutes म्हणजे इथं आपल्याला वेळ दिलेली आहे. 5 मिनिटे ती कॉफी तयार करत होती. ही वेळ दिली आहे म्हणजे किती वेळ करत होती? 5 मिनिटे करत होती. त्याचं निगेटिव्ह करताना शी हॅड नॉट बीन मेकिंग कॉफी फॉर 5 minutes म्हणजे ती 5 मिनिटे कॉफी करत नव्हती. इंट्रॉगेटिव्हमध्ये हॅड शी बीन मेकिंग कॉफी फॉर 5 minutes ती 5 मिनिटं कॉफी करत होती. आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्हमध्ये हॅड शी नॉट बीन मेकिंग कॉफी फॉर 5 minutes म्हणजे ती 5 मिनिटे कॉफी करत नव्हती. अशा तऱ्हेने वापरायला लागतं. पास्ट टेन्स करताना
प्रॅक्टिस केल्यात तुम्ही स्ट्रक्चरची आणि थोडा वेगवेगळ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस केली ना तर टेन्सेस अगदी सोपे आहेत. आता बघूया आपण सिम्पल फ्युचर किंवा फ्युचर इनडेफिनिट टेन्स. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये हा काळ केव्हा वापरतो आपण, तर भविष्यकाळात एखादी क्रिया घडेल, भविष्यकाळात घडेल यासाठी हा आपण टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल इट विल रेन टुडे, म्हणजे आज पाऊस पडेल. त्याचं निगेटिव्ह करताना काय करायचं, इट विल नॉट रेन टुडे. विल नंतर नॉट येतं. इंट्रॉगेटिव्ह करताना काय करायचं, विल आधी घ्यायचं. विल इट रेन टुडे, विल इट रेन टुडे. आणि इंट्रॉगेटिव्ह म्हणजे आज पाऊस पडेल. आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्हमध्ये काय येतं, विल इट नॉट रेन टुडे, विल इट नॉट रेन टुडे असेल, म्हणजे आज पाऊस पडणार नाही अशा अर्थानं वापरतात. पुढचा काळ आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. स्ट्रक्चर कसं, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता हा केव्हा वापरतात, तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघतोय. चालू भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये हे भविष्यकाळात क्रिया चालू असेल या अर्थानं वापरतो. पण ही विल बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन, म्हणजे तो ट्रेनने प्रवास करत असेल भविष्यात. निगेटिव्ह करताना विल नॉट बी, विल नंतर नॉट येतं. तो ट्रेनने प्रवास करत नसेल. विल ही बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन, म्हणजे तो ट्रेनने प्रवास करत असेल. विल ही नॉट बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन, तो ट्रेनने प्रवास करत नसेल. करत आणि नसेल भविष्य ह्याच्यासाठी आपण टेन्स वापरतो. आता बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स, म्हणजे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3. आता हे कधी वापरतो आपण, तर भविष्यकाळात क्रिया पूर्ण झालेली असेल. फॉर एक्झाम्पल यू विल हॅव बॉट अ मोबाईल, म्हणजे तुम्ही मोबाईल घेतलेला असेल, विकत घेतलेला असेल. म्हणजे भविष्यकाळात पूर्ण भविष्यकाळ, मराठीमध्ये ह्याचा अर्थ पूर्ण भविष्यकाळ. निगेटिव्ह करताना यू विल नॉट हॅव बॉट अ मोबाईल, म्हणजे तुम्ही मोबाईल घेतलेला नसेल. इंट्रॉगेटिव्ह विल यू हॅव बॉट अ मोबाईल, तुम्ही मोबाईल घेतलेला असेल. इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह विल यू नॉट हॅव बॉट अ मोबाईल, म्हणजे तुम्ही घेतलेला नसेल. आता बॉट हे V3 आहे, कशाचं, बायचं. BUY बाय म्हणजे विकत घेणे. त्याचं सेकंड फॉर्म किंवा पास्ट फॉर्म म्हणजेच V2 बॉट, आणि V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल बॉट. आता हा बघा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर याचं एक्झाम्पल कसं असेल, आय विल हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 3 hours. आता हे कशासाठी वापरतात, तर एखादी क्रिया भविष्यकाळात सुरू होऊन विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहणार असेल. म्हणजे आय विल हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 3 hours, म्हणजे भविष्यकाळात मी इथं 3 तास वाट पाहत असेन. लक्षात घ्या भविष्यकाळ. त्याचं निगेटिव्ह आय विल नॉट हॅव बीन वेटिंग फॉर 3 hours, म्हणजे मी इथं 3 तास वाट पाहत नसेन. विल आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 3 hours, म्हणजे भविष्यकाळात 3 तास मी इथं वाट पाहत असेन. आणि नॉट करताना काय करायचं, म्हणजे निगेटिव्ह करताना विल आय नॉट हॅव बीन वेटिंग हिअर फॉर 3 hours, म्हणजे मी इथं 3 तास वाट पाहत नसेन असं भविष्यकाळातला हे वापरतो. हे रेअरली यूज करतात. हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रेअरली यूज होतो, म्हणजे अगदी कमी वेळा क्वचित वेळेस वापरला जातो. अशा तऱ्हेने मी सगळ्या टेन्सेसचे व्हिडिओज इथं अपलोड केलेले आहेत. तुम्ही बघत आहातच. आणि तुम्ही याची वाक्य करा आणि कमेंट्समध्ये मला पाठवू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.